तळ्यामध्ये सोडून दिली. बरेच वर्षी ती आजी करत होती, 5-10 वर्षी तो कार्यक्रम त्या आजीबाईचा चाललेला होता. आणि त्याच्यानंतर संजनाने मोटरसायकलवर आला, त्याने विचारलं आजीबाई म्हणजे तुम्ही काय करताय. त्यावेळेला आजीबाईने सांगितलं कासवाची पाठ होती, त्यावेळेला संजनानं त्या मोटरसायकलने विचारलं म्हणजे आतापर्यंत म्हणजे आजीबाई तुम्ही किती पाठी घातली म्हणजे कासवांच्या. त्यावेळेला आजीबाई म्हणजे मी म्हणजे 5-50-100 कासवांच्या मी पाठी घातली असते. म्हणजे पाठी घासण्याच्या पाठीमागचा उद्देश काय. त्या पूर्वी ज्ञान होतं महाराज, त्या अनुभव होते मला. ती आजीबाई म्हणली की म्हणजे ज्यावेळेला कासवांच्या पाठीवरून हात फिरतो, ती पाठ घासल्यानंतर म्हणजे कासवांचं वय वाढतं, कासवांचं आयुष्यमान वाढतं, म्हणून म्हणजे ती पाठ घासते. त्यावेळेस तो मोटरसायकलवाला म्हणला, त्याला भौतिक कारण पण आहे, शास्त्रीय कारण पण आहे. त्यावेळेस तो मोटरसायकलवाला म्हणला ह्या तळ्यामध्ये 100-200 कासव असतील म्हणजे असं जगामध्ये कितीतरी म्हणजे तळे, म्हणजे तुम्ही किती कासवांच्या पाठी घासणार. त्यावेळेला आजीबाई म्हणते बाबा माझं काम आहे पाठी घासणं. जेवढे म्हणजे माझ्या हाताखाली कासव येतात, जेवढे म्हणजे माझ्या हाताखाली कासव येतात त्यांची पाठ घासते म्हणजे ती येत नाही त्याचा माझा विषय. तसं महाराज संतांच्या हाताखाली जे आली ना महाराज, गुरुच्या हाताखाली जे आली महाराज, तिची पाठ या कासवाची गुरु वाचतो महाराज, त्यांचं आयुष्यमान बनतं महाराज, त्यांचं जीवन सुदृढ बनतं. पण महाराज जी कासव हाताखाली येत नाहीत ना महाराज, त्याचा गुरुचा काही संबंध नाही. म्हणताना संत महात्मा महापुरुष सांगतात की महाराज की पवित्र असं ब्रह्मज्ञान तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. आणि खऱ्या अर्थाने ते सत्य तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे महाराज. याच्यावरती तुमचा माझा ठामपणे विश्वास असणं खऱ्या अर्थाने गरजेची गोष्ट. कारण स्वयंज्ञानाने ते पवित्र असं ब्रह्मज्ञान, कारण औषधांना होई गुणकारी जर पक्ष पाळलेले नसे, बोरी गुणकारी निरंतर आणि कार्य सिद्धीला जात नसे. महाराज आम्ही ब्रह्मज्ञान भेटले नव्हतं आणि इतर जर गोष्टीमध्ये जर आम्ही फसत असेल तर महाराज तुमचा माझा परमार्थ कुठेतरी वेगळ्या दिशेने चालला आहे. कारण भक्ती करत नाही असा जगामध्ये तुम्हाला मनुष्य एक शोधून सापडणार नाही. मला भक्तीला उदाहरण आलेलं आहे महाराज. टीव्हीचं जर चॅनल ओपन केलं तर महाराज 10 मिनिटाला 15 मिनिटाला गुरु बदलतात, प्रवचनकार बदलतात. पण ते सत्य तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे ना महाराज. ते अशी आवडत आहे संत कबीरचे विचार भक्ताची गोष्ट हे कागद केली की नाही किंवा आतून आज जगामध्ये जी भक्ती चाललेली आहे ना महाराज, पुस्तकामध्ये जेवढी भक्ती चालू आहे पण ते सत्य आज समोर संपूर्ण तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि ह्याच्यावरती तुमचा माझा ठामपणे विश्वास असणं गरजेचं आहे. त्याला आपलंसं करणं खऱ्या अर्थाने गरजेची गोष्ट आहे. आणि ज्या वेळेला सत्याला आपलंसं करू, ज्यावेळेला सत्याला सत्य म्हणायला तुम्ही आम्ही चालू करू ना, त्यावेळेला तुमच्या माझ्या जीवनामध्ये ते कठीण परीक्षा येत असते. कारण आज जगाचा इतिहास आहे नव्हे नव्हे महाराज. संतांचा जर इतिहास पाहिला ना महाराज, ज्या वेळेला संतांनी या परमात्म्याला सत्य मानलं, त्या परमात्म्याशी एकनिष्ठ राहिले महाराज, त्यावेळेला त्यांच्या जीवनामध्ये कष्ट निर्माण झाले. भले ते ज्ञानेश्वर माऊली असतील, संत शिरोमणी तुकाराम महाराज असतील, नव्हे नव्हे आपल्या मिशनचा जरी इतिहास घेतला महाराज, बाबा कोटाशे महाराज असतील, बाबा अवकरशे महाराज असतील, बाबा गुरुपतीजी महाराज असतील महाराज, यांचाही छेड झाला महाराज. तिने या सत्याला एकनिष्ठ केलं महाराज. सत्याच्या प्रचाराने बरोबरसाठी मंडळाचा इतिहास प्रत्येकाला माहिती आहे महाराज. नवे नवे महाराज भक्त प्रल्हादाला ज्या वेळेला सत्याला आपलंसं केलं ना, त्यावेळेला महाराज त्यालाही संयमानं अनेक प्रकारे छळलं. पण तिने सत्य डोळ्यानं पाहिलेलं होतं. कारण हिरण्यकश्यपनं आपल्या राज्यामध्ये आदेश दिलेला होता की माझ्या नावाशिवाय जगात राज्यामध्ये कुणी सगळं देवाचं नाव घेत असेल तर माझंच नाही. भक्त प्रल्हाद संजनानं रस्त्याने जात असताना एक कुंभारानं आवाज पेटवलेला होता. आणि ज्या वेळेला संजना आवाज पेटवला होता त्यावेळेला कुंभार नामस्मरण कसं करत बसलेला होता की नारायण 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 म्हणत होता. त्यावेळेला संजनानं भक्त प्रल्हादाने त्याला विचारलं म्हणजे माझ्या वडिलांचा आदेश तुम्हाला माहित नाही का. कारण माझ्या वडिलांनी सांगितले देवाचं नाव घ्यायचं असेल तर फक्त माझंच नाव घ्यायचं, म्हणजे तुम्ही तर नारायणाचंच नाव घ्यायचं आहे. त्यावेळेला कुंभारानं सांगितलं अरे बाबा म्हणजे तुझ्या वडिलांचं नाव घेऊन म्हणजे माझी जी पिल्लं आहेत म्हणजे मांजराची जी पिल्ले आहेत म्हणजे आव्यामध्ये एका गाडग्यामध्ये पिल्ले आहेत म्हणजे तुझ्या वडिलांचं नाव घेऊन म्हणजे ती पिल्ली वाचणार नाही, पण नारायणाचं जर नाव घेतलं तर म्हणजे ती पिल्ली वाचणार आहे. हा माझा ठामपणे विश्वास आहे. भक्त प्रल्हाद पण हट्टी होते महाराज. त्या ठिकाणी ते आव्हान विजूपर्यंत भक्त प्रल्हाद त्या ठिकाणी थांबला. आव्हान विजवला महाराज.
कुंभाराने एक एक गाडगं काढायला सुरुवात केली आणि त्यावेळेला संजनाचे गाडग्यामध्ये पिल्ली होती, ती गाडगं तेवढं कच्च होतं महाराज. त्या गाडग्याचं तोंड उघडल्या महाराज ते मांजराची पिल्ली कोणती उडी मारून बाहेर घेऊन ते महाराज फक्त प्रल्हादानं पाहिजे. फक्त प्रल्हादानं पण जाणलं की महाराज म्हणजे माझ्या बाचं नाव घेऊन म्हणजे मी कोण वाचणार नाही, कोण नारायणाचं नाव घेतलं तर वाचणार आहे आपण. महाराज भक्त प्रल्हादाला छातीच्या पायाखाली दिलं, तेराच्या कढईमध्ये घातलं, आता अग्नीमध्ये घातलं. पण भक्त प्रल्हाद त्या सत्याशी ठाम होता की मी माझ्या डोळ्याला पाहिजे. नंतर बोलाय महाराज मीराबाईची पण तीच अवस्था होती महाराज. एका राजाची मुलगी होती, एका राजाची धर्मपत्नी होती महाराज. श्रीकृष्ण भक्त होती महाराज. महाराज मूर्ती आपल्या कडेला घ्यायची महाराज, काकेमध्ये घ्यायची महाराज, सगळ्या गल्लीतनं राज्यामध्ये महाराज म्हणत फिरत होती. पण ज्या वेळेला त्याच मीराबाईला गुरुदास महाराजांच्या वेळेला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं ना, त्याच मीराबाईनं महाराजची मूर्ती सोडून दिली. पायाची महिने रामरतन पावे महाराज. या कृष्णाची या भगवंताची एक रूप झाली महाराज. सगळीकडे नाचायला लागली की या राम पाहिला, कृष्ण पाहिला. त्या वेळेला महाराज त्या घरामध्ये तिला विरोध झाला, तिच्या परिवारामधनं विरोध झाला महाराज. नवे महाराज तिला विष पण दिलं, त्या विषयाचा अमृत महाराज आपण निराकरण. चिंतन करूया महाराज. जसं अवतारवाणी पण तुम्हाला आम्हाला प्रमाण देते की मला सारे जिंदगी झाले माझे शक्य नसेल. अवतारवाणी सांगते की महाराज सारं जग जरी वैरी झालं ना महाराज, तर महाराज जो सत्याचा जो मार्ग तुम्हाला आम्हाला गुरुने दिलेला आहे महाराज, ठाम तरी तुमचा महाराज असं नाही. कारण ज्यावेळेस सत्य प्राप्त होतं, सत्य मार्ग ज्ञानी आचरणाचे त्याचे वैरी होते. त्यावेळेला महाराज तुमच्या माझ्या जीवनामध्ये परमार्थासाठी विरोध होतो, परिवारातला विरोध होतो ना महाराज, त्यावेळेला नक्की आपण महाराज ठरवायचं महाराज माझी सत्याच्या मार्गावर. आणि माझ्या जीवनामध्ये असा सद्गुरू आला ना महाराज, कारण तीन लोक गुरुशी वडाला करता न कर सगळे गुरु करे. कारण तीन लोक 9 खंडामध्ये असतात, सद्गुरू तुमच्या माझ्या जीवनामध्ये आलेला आहे. आणि ही जागा एवढी पवित्र आहे महाराज. गुरु काय करतो? गुरु तुम्ही लोकांचा मालक आहे महाराज. या परमात्म्याने 3 लोक 9 खंड निर्माण केले महाराज. कारण परमात्म्याने सगळं निर्माण केलं. प्रभूने आपने आप छुपाया, गुरुने प्रकट करके दिखलाया. त्या परमात्म्याने सगळं निर्माण केलं, पण संजमानं स्वतःचं अस्तित्व लपवून ठेवलं. आणि ह्या परमात्म्याला प्रकट करण्यासाठी महाराज प्रत्येक युगायुगाला गुरुला अवतार घ्यावा लागला. आणि असा सद्गुरू तुमच्या माझ्या जीवनामध्ये आला. याच्यावरती समजा तुमचा मला ठामपणे विश्वास असणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. कारण गुरु सर्व काही करू शकतो. राजाचा रंग आणि रंगाचा राव करू शकतो. कारण महात्मा सुंदर असं उदाहरण देत होते महाराज. एक राजा होता आणि त्या राजामध्ये संजनाने ब्रिटिशकार पण होता आणि गुरु पण होता. राजा रोज सकाळी आपल्या कामाला ज्या वेळेला निघायचा, ज्या वेळेला राजा कारभारासाठी सुरुवात करत होता, त्यावेळेला ते ब्रिटिशकाराला विचारायचा की बाबा कुठं सुरुवात करू, काय करू, कितीला सुरुवात करू. मला ते ज्योतिष बघितल्याशिवाय भविष्य बघितल्याची सुरुवातच राजा करत होता. आणि त्या वेळेला संजनानं त्या राजाला ते कर्म करत असताना समजा ज्योतिषकाराला प्रश्न पडला की म्हणजे मी सगळं काय सांगतोय या राजाला, पण म्हणजे राजा जात असताना गुरुचं दर्शन घेतोय, निघून जातोय. एक दिवस त्या ब्रिटिशकारानं राजाला विचारलं, म्हणजे मी सांगितलं की तुम्ही कुठलंच कर्म करत नाही, पण म्हणजे मला तर तुम्ही काही विचारत नाही, फक्त गुरुचं दर्शन घेतोय, निघून जात आहे. त्यावेळेस त्या राजाने सांगितलं म्हणजे वेळ आल्यानंतर तुला सांगितलं. काही दिवस निघून गेल्यानंतर राजाने ठरवलं, म्हणजे आज आपल्या तर ब्रिटिशकारांच्या गोष्टीची उत्तर देत आहोत. राजाने येताना संजनानं हातामध्ये एक दगड आणला, हात पाठीमागे धरला आणि राज्यामध्ये आला. सगळं गुरु होता, ज्योतिषकार पण त्या ठिकाणी होते, राज्यामध्ये प्रसिद्ध व्यक्ती पण होते. त्यावेळेस त्या राजाने त्या ज्योतिषकाराला विचारलं की म्हणजे ज्योतिषकार मला सांगा, म्हणजे माझ्या हातामध्ये काय आहे. प्रख्यात ज्योतिषकार होता महाराज, त्यांनी स्पष्ट सांगितलं म्हणजे महाराज तुमच्या हातामध्ये दगड आहे. राजाने पण जाणलं म्हणजे की दगड घटला. ज्योतिषकारानं पण बरोबर सांगितले म्हणजे की माझ्या हातामध्ये दगड आहे. पण प्रत्येकाची उत्सुकता होती म्हणजे गुरुनं सांगावं आता राजाच्या हातामध्ये काय आहे. प्रत्येक जण महाराज गुरुकडे बघत होता की गुरुनं सांगावं. त्यावेळेला राजाने आपल्या गुरुला पण विचारलं की म्हणजे
माझ्या हातामध्ये काय आहे गुरुने सांगा. त्यावेळेला गुरुने क्षणाचाही विलंब न करता गुरुने सांगितलं तुमच्या हातामध्ये हिरा आहे. प्रत्येकाला प्रश्न पडला, ज्योतिषकार प्रख्यात आहे महाराज, तो बरोबर सांगतोय. प्रत्येकाला वाटत होतं आता गुरुने सांगितलं खरं आहे का खोटं आहे. त्यावेळेला स्वयं राजांना तो हात उघडल्यानंतर पाहिलं तर माझ्या हातामध्ये हिरा होता. तो ज्योतिषकार पण आश्चर्यचकित झाला. त्याला प्रश्न पडला, तुम्ही सांगितलं होतं दगड आहे, गुरु म्हणतो हिरा आहे. त्यावेळेस त्या राजाने सांगितलं की ज्योतिषकार महाराज म्हणजे तुमच्यामध्ये गुरुमध्ये हाच बदल आहे. तुम्ही भविष्य सांगू शकता, ज्योतिष सांगू शकता, पण माझा गुरु म्हणते भविष्य बदलण्याचं सामर्थ्य माझ्या गुरुमध्ये म्हणताना चिंतन करूया. मला 3 गौर 9 खंडवी गुरु शेवाळा नको करता न परिस्थिती गुरु पुढे सुरू असा समर्थ सद्गुरू तुमच्या माझ्या जीवनामध्ये आलाय. आणि आज गुरुच्या कृपेने मला तुमच्या माझ्या जीवनामध्ये अशी पवित्राची संतांची सत्संग प्राप्त होते, संतांचा सहवास प्राप्त होतो. कारण अशी सत्संग संयोजनाने भाग्यवंताला प्राप्त होते. आणि जागा एवढी पवित्र आहे मला. कारण एक गीतकार म्हणतो की सत्संग गंगा है इसमें जो नहाते हैं पापी से पापी भी पावन हो जाते हैं. अशा पवित्र अशा ठिकाणी आल्यानंतर किती पापाचा पापी किती दुराचारी जरी व्यक्ती असेल ना महाराज त्याचा उद्धार या ठिकाणी निश्चित आहे. पण संयोजनाने तुम्हाला आम्हाला सत्ताचं सत्संगचं महत्व संयोजनाने पटणं खऱ्या अर्थानं गरजेची गोष्ट आहे. गुरुने या सत्संगाला कुठलं महत्व दिलं मला. कारण ज्या वेळेला स्वयंजनानं राजमाताजीने शरीर सोडलं त्यावेळेला बाबा हरदेवसिंग महाराजांनी त्यावेळेला श्रद्धांजली कार्यक्रमावर बाबाजी बोलले की महाराज शरीर रूपी माँ तो चली गई लेकिन आम्ही सत्संग रूपी माँ से जोड केली. बाबाजी म्हणजे आम्हाला शरीर रूपानं राजमाताजी निघून गेलेले, आई निघून गेली, तिथं पण सत्संग रूपी जी आई आहे त्या आईला म्हणजे तुम्हाला जोडून गेलेले. मग एवढी पवित्र सत्संग आहे महाराज. कारण भगवान श्रीकृष्णाला पण स्वयंजनानं प्रत्युत्तर द्यावा म्हणजे तुम्ही असता कुठं. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने सांगितलं म्हणजे मला जाणून ज्या ठिकाणी माझं गुणगान केलं त्या ठिकाणी म्हणजे मी तिष्ठित होणार. मग आपण ही जाणलेलं आहे मला. मग चिंतन करूया मला एवढी पवित्र सत्संग आहे. कारण जिथे झाली हरीची कथा तिथे यमाना सकट नाही सत्ता. ज्या ठिकाणी हरीचं गुणगान गायलं जातं या परमात्म्याचं चिंतन केलं जातं ना महाराज त्या ठिकाणी यम सकट आरंभ शकत नाही महाराज. एवढी पवित्र ठिकाणी आहे त्या सत्संग आहे महाराज. इथं स्वर्गापेक्षा सुख कमी नाही. पण ह्याच ठिकाणी आज माणसाची पावलं सदस्याची ओळख नाही महाराज. सत्संगाला जर जायचं म्हटलं तर महाराज आले गेले महात्मा पुढे वेळ मिळाला तर चवडीने केलेला जातो महाराज प्रमाण. कारण संयोजनाने सत्संगाचं महत्व तुम्हाला कळलं खऱ्या अर्थानं गरजेची गोष्ट आहे. खऱ्या अर्थानं तो सत्संग तुमच्या माझ्या जीवनामध्ये घडतो का महाराज. एक ठिकाणी परमात्म्याचे पंडित गपारकांनी सांगतात की सुंदर असं समजावलेलं आहे सत्संगाचं महत्व. कारण महाराज म्हणतात की सत्संगाची वेळ किती आहे तर महाराज 7 ते 9 सत्संगाची वेळ आहे. महाराज 7 ते 9 तुम्हाला सत्संग घडते का महाराज. त्याच्यामध्ये तुमची माझी काट कसर आहे. त्याच्यानंतर महाराज महात्मा सांगतात की महाराज सत्संगमध्ये आल्यानंतर संजनांना आम्हाला वाटतं की संचलनाला जे महात्मा आहे ते आमचं नाव घेतील का. संचलनाला जे महात्मा आहे ते आमचं नाव घेतील का महाराज. महाराज तोपर्यंत सत्संग घडलेला नसतो महाराज. तर आमच्या डोक्यात एकच असते की माझं नाव घेतील. त्यातनं जरी एखाद्या संचलन महात्म्यानं नाव घेतलं तर महाराज माझे बीज विचार चांगलं होतील का. बोललं तर काय बोलावं, गायलं तर काय गावं. तिथनं सगळे झाले महाराज. सगळे संपल्यानंतर पण आम्हाला हुरूर असते की माझं झालं ते चांगलं झालं का वाईट झालं. गीत असेल विचार असेल. आणि जोपर्यंत महाराज इथनं बाहेर पडल्यानंतर संजनानं कोणीतरी आम्हाला म्हणावं लागतं की महाराज तुम्ही सुंदर गायला सुंदर बोलला तर आमचं मन समाधान. मला याच्यामध्ये सत्संग घडतो का महाराज. मंत्रा पवित्र अवतारामध्ये तुम्हाला सांगते की तू संघाचा त्याग करू, तू संघाचा त्याग करून मी सत्संग करा. महाराज या सगळ्या कुसंगत आहे महाराज. जो घडतो ना महाराज ह्या जर भावना तुमच्या माझ्या डोक्यामध्ये जर येत असेल तर तो सत्संग घडत नाही. अवतारसाहेब महाराज सांगतात की तू संघाचा त्याग करून सत्संग करा. महाराज एखादा महात्मा बोलत असेल, एखादा महात्मा गात असेल, ते जर माझ्या मनाला जर पटत नसेल, काहीतरी माझ्या डोक्यात जर येत असेल ना महाराज तू कुसंगत. पण मी म्हणतात की महाराज तुम्हाला खऱ्या अर्थानं तू संतांचा सहवास संतांची सत्संग घडावी. तू संतांचा सत्संग घडण्याचा
महापुरुषांचा सहवास तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्राप्त होणं खऱ्या अर्थानं गरजेची गोष्ट आहे. मग संत आणि जन संतांचा सहवास तुम्हाला घडतो का? आणि ते घडण्यासाठी काय करावं? जसं संत चिडून तुकाराम महाराजांचा अभंग आहे की महाराज पाण्यामध्ये माझा झोपी जातो पैसा डाव्या देवच्या उंची तेव्हाकडे. माशाचं जर खाणं पिणं झोपणं जर जाणार असेल तर तुकाराम महाराज म्हणतात की माशाच्या जन्माला गेल्याशिवाय कळत नाही. थोडं संज्ञानानं म्हणतात की मुंगी मागे मुंगी चालू जाते कैशी डाव्या त्याच्या उंची तेव्हाकडे. मुंगीचं जर चालणं जर टाळायचं असेल तर महाराज म्हणतात की मुंगीच्या जन्माला गेल्याशिवाय मुंगीच्या कुठली जन्म घेतल्याशिवाय आम्हाला ते मुंगीचं चालणं कळणार नाही मला. कारण आम्ही ज्या वेळेला येत होतो किंवा तुम्ही ज्या ठिकाणी आलाय त्या ठिकाणी प्रत्येक रस्त्याच्या ठिकाणी बोर्ड लावलेले असतात. महाराज इथं वळण आहे माझा सावकार चालवा. अपघाती ठिकाण आहे माझा सावकार चालवा. ती बोर्ड कोणासाठी लावले? तुमच्या माझ्यासाठी लावले. पण महाराज त्या घटना घडतात ते तुमच्या माझ्यासाठी घडतात. पण मुंग्याची जर लाईनीवरती जर एखादी जर चुकून जर पाय पडला कोणाला तर महाराज काही क्षणामध्ये ती होती तशी काही नाही. पुढं संजन तुकाराम महाराज म्हणतात की कासवाची दृष्टी आड मोठी होती जावे त्याच्या पोटी तेव्हाकडे. महाराज संजनानं कासव एक संजनानं एक प्राणी असले की महाराज आपल्या पिलांना कधी खाऊ पिऊ घालत नाही. त्यानं जर संजनानं आपल्या पिलांच्या दृष्टी जर टाकली तर महाराज पिलांची भूक तृप्त होते. महाराज त्यांचं पोट भरतं. ती दृष्टी संत शिरोमणी तुकाराम महाराजांना प्राप्त झालेली होती. हे जर जाणायचं असेल तर महाराज कासवाच्या पोटी जन्माला जावं लागेल. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की संत जाणावे कैसे. संत जाणावे कैसे आपण व्हावे तैसे म्हणजे कळे. आपण संत झाल्याशिवाय महाराज संत ओळखता येत नाहीत. महाराजांनी संत जर व्हायचं असेल तर महाराज तुम्हाला अशा संतांच्या सहवासामध्ये संतांच्या सत्संगमध्ये येणं खऱ्या अर्थानं गरजेची गोष्ट आहे. आणि खऱ्या अर्थानं जी तुम्ही आम्ही जी जागा बसलोय ना महाराज पवित्र जागा याचं भाग पण तुम्हाला असणं गरजेची गोष्ट आहे. कारण संत आपण बसलोय चांगल्या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी जर बसलो असतो ना महाराज तुमच्या माझ्या आयुष्याची कुठेतरी संत चुकीच्या मार्गाने गेलो असतो. कारण संत जसं बाबाजी म्हणतात की जन्मे प्रगती विषयाची देखील पडते आहे. आज चालायचं सगळी लागलेले आहेत महाराज. चालणाऱ्याची कमी नाही भक्ती करणाऱ्याची कमी नाही. पण जी दिशा आहे ना महाराज दिशा फार महत्वाची गोष्ट आहे. मग दिशा चालत असताना महाराज जीवनामध्ये अनेक काही घटना घडत असतात. सुख दुःख महाराज या गोष्टी येत असतात महाराज. पण महाराजच्या काही क्षणाच्या असतात. म्हणताना म्हटलं जाते की सुख स्वप्न दोनों के हैं दोनों की भी बदल नहीं जो भेजे महाराज कुणाच्या जीवनामध्ये सुख नाही महाराज. कुणाच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये नकळत काही ना काही गोष्टी असतात. पण त्या काही क्षणाच्या असतात. संत सांगतात काही क्षणाच्या असतात. जसं संत आमचे राजपिताजीने सुंदर असं उदाहरण दिलं की संत गौतम बुद्ध आणि त्यांचा शिष्य महाराज रस्त्यानं जात होते. जात असताना त्यांना एक नदी आडवी आली. त्या नदी वळून संत काही अंतर निघून गेले. काही अंतर निघून गेल्यानंतर संत गौतम बुद्धांना तहान लागली. तहान लागल्यानंतर संत गौतम बुद्धांनी आपल्या शिष्याला सांगितलं म्हणजे मला तहान लागल्या मला पाणी जरा घेऊन या म्हणजे पाठीमध्ये नदीमध्ये जावा पाणी घेऊन या. त्यावेळेस तो म्हणले की महाराज म्हणजे आपण पुढे जाऊन पाणी पिऊ पाठीमध्ये जाण्यापेक्षा म्हणजे पुढे जाऊन पाणी पिऊ. त्यावेळेला संत शिष्याला सांगितलं नाही म्हणजे पाठीमध्ये नदीमध्ये जावा तिथे पाणी घेऊन या. शिष्याला संत गुरुचा आदेश मानला. महाराज तो परत त्या ठिकाणी नदीकडे आला. त्यावेळेला त्या नदीच्या जवळ आला. नदीच्या जवळ आल्यानंतर त्याच्यामध्ये गाडी संत घोडा गाडी संत त्या नदीमधनं तिकडून तिकडे गेली. त्यावेळेस तो पाण्याच्या जवळ गेला त्यावेळेस त्यानं पाहिलं की पाण्यामध्ये सगळं गडोळ निर्माण झालेलं होतं. पाणी गडोळ झालेलं होतं. त्यावेळेस त्याला एक प्रश्न पडला म्हणजे एवढं गडोळ पाणी म्हणजे मी माझ्या गुरुला कसं नेऊन देऊ. म्हणून तो मोकळाच संत परत आला. त्यावेळेस गौतम बुद्धांनी विचारलं म्हणजे पहिल्या पाण्यात नसता. त्यावेळेस तिने सांगितलं नाही म्हणजे मी पाणी घ्यायला जाणार तेवढ्यात म्हणजे घोडा गाडी आली त्या पाण्यात आरपार निघून गेली. म्हणजे पाणी गुरळ झालं ते पाणी तुम्हाला कशासाठी कसं आणायचं म्हणून म्हणजे मी मोकळाच परत आलो. परत गौतम बुद्धांनी सांगितलं नाही म्हणजे परत लोक पाणी घे. त्यावेळेला शिष्य महाराज नदीच्या जवळ आला त्या ठिकाणी घोडा गाडी गेली होती. ते पाणी महाराज त्या ठिकाणी शांत झालेलं होतं.
पाणी शांत झाल्यावर होतं मला. त्यावेळेस त्या गुरुनं सांगितलं की म्हणजे माझ्या गुरुने इथं परत का माझ्या गुरुनं परत मला इथं का लावून दिले, कारण काही वेळासाठी म्हणजे इथं गुरु झाल्याला होतं. काही वेळ गेल्यानंतर ते पाणी निर्मळ होणार आहे, पिणे इतकं योग्य होणार आहे. नंतर संजयराव परत ते त्यानं पाणी घेतलं होतं, मुलांना घेऊन दिलं. चिंतन करूया मला जी अवस्था तुमची माझी परमार्थामध्ये असणं खऱ्या अर्थानं आणि ती फार म्हणजे काटेवरे अरे कोणी कारण आणि एक होते पूर्वरे काटेवरे अरे कोणी कारण म्हणून, कारण गुरुला माहीत असतं मला गुरु सर्व काही सांगत असतो. माझ्या जीवनामध्ये आला. आज तुम्हाला ते ब्रह्मज्ञान दिलेलं आहे. ब्रह्मज्ञान दिल्यानंतर तुम्हाला गुरुची सांगितली सत्तर करा, सेवा करा. खऱ्या अर्थानं समजून ते तुमच्या माझ्याकडे कटाक्षाने भेटणं खऱ्या अर्थानं गरजेची गोष्ट आहे. कारण हा तुम्ही तसं मला काय सांगतात की मला सत्संग केल्यानं काय होतं. सत्संग केल्यानं काय होतं तर मला सत्संग केल्यानं मला तुमचा माझा भूतकाळ सुधारतो. तुमचा माझा भूतकाळ सुधारतो. सत्संगामध्ये आल्यानंतर मला सत्संगमध्ये येण्या अगोदर ज्या काही तुमच्या माझ्या जीवनामध्ये काही दुःख कष्ट असेल, मला नको त्या गोष्टी असेल, त्या गोष्टीचा विसर पडतो. भले 2 तासासाठी काय असेल पण मला तुम्हाला त्या गोष्टीचा विसर पडला, प्रपंचाचा विसर पडला म्हणजे नक्कीच होईल तुमचा माझा भूतकाळ सुधारला. कशानं? सत्संग केल्यानं. सेवा केल्यानं काय होतं? सेवा केल्यानं मला तुमचा माझा भविष्य काळ सुधारतो. ते संजमान भविष्यामध्ये जे काही तुमच्या माझ्या जीवनामध्ये जे काही दुःख कष्ट येणार आहे मला, जे काही गोष्टी प्राप्त होणार आहे ते मला जसं म्हणलं जातं की आज केल्यानं काही दिवसांना मला उपभोगतो, मला त्याच्यातून तुम्हाला काहीतरी लाभ होतो. तसं मला गुरु चरणावरती केलेली महापुरुषाची जी सेवा केलेली मला तुम्हाला जसं भविष्यामध्ये काही ना काही मिळतं महाराज, म्हणताना मला तुमचा माझा भविष्य काळ सुधारतो. नामस्मरण केल्यानं मला तुमचा माझा वर्तमान काळ सुधारतो. सध्या स्थितीला जर तुमच्या माझ्या जीवनामध्ये जर एखादं दुःख कष्ट जर येणार असेल, तुमच्या माझ्या मुखामध्ये चित्तामध्ये संजीवनानो जर नामस्मरण असेल, त्या गुरुचं चिंतन असेल, या परमात्म्याचं ध्यान असेल तर मला तुमच्या माझ्या जीवनामध्ये ते दुःख येत नाही मला, ते कष्ट येत नाही मला. म्हणताना म्हटलं जातं की नामस्मरण जर दुःखामध्ये असेल तर मला तुमचा माझा वर्तमान काळ सुधारतो. चिंतन करूया. सत्संग केल्यानं भूतकाळ सुधारतो, सेवा केल्यानं भविष्य काळ सुधारतो, महाराज नामस्मरण केल्यावर वर्तमान काळ सुधारतो. इस परमात्मा का ऐसा तुम्हें होने चाहिए चाहिए खरे आपण तुम्हें चिंतन करूया की मातांकडे तुम्ही आपला करूया की माताजी दया करूया, कृपा करूया. माताजी करा आम्हाला जे पवित्र असं बनवण्यात समोर संतोष दिलेला आहे जाणीव समजून काही आम्हाला असावी. सत्कार करा तेरा
सद्गुरुमाता सुदीक्षा सुविंदर देव जी महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरुचरणोपाय की जय। स्टेजवर